चला 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 सुरू. जय शिवराय मित्रांनो, हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी आहे. बघा बंधूंनो, भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, शेतकरी बांधवांनो, 2017मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजेच कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली होते. अनेक शेतकऱ्यांचं कर्जमाफ त्यावेळेस झालेलं होतं. आतासुद्धा जूनपर्यंत शेतकरी बांधवांचे कर्जमाफी होणार आहे. त्या संदर्भातली घोषणा लवकरच होणार आहे. मात्र आता ज्या शेतकऱ्यांना 2017मध्ये कर्जमाफी होऊनही पैसे मिळालेले नव्हते, त्या शेतकऱ्यांना आता लवकरच पैसे मिळणार आहेत. तर त्या संदर्भातली घोषणा निधीचीसाठी मंजुरी आता देण्यात आलेली आहे. त्या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे, सन 2025-26 मधील प्राप्त तरतुदीचे वितरण करण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 यानुसार आता काय केलेलं आहे बघा, सन 2025-26 आर्थिक वर्षात सहकार व पणन क्षेत्रातील उद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेनुसार पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या 500 कोटी इतका निधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 कर्जमाफी योजना या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य या बाबीकरता वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली येत आहे. 500 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्या काळी बघा 2017मध्ये ही योजना राबवण्यात आलेली होती कर्जमाफीची. आणि या योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या 50.60 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 44.4 लाख शेतकऱ्यांना खातेदारांना या संदर्भात लाभ देण्यात आलेला आहे. त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले होते. मात्र उर्वरित जे पात्र शेतकरी होते, किती 6.56 लाख हे जे काय शेतकरी होते, या खात्यातना हे जे शेतकरी होते या कर्ज खात्यांना लाभ देणे बाकी होते. आता त्या शेतकऱ्यांना 6.56 लाख या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आता निधी मिळालेला नव्हता. काही शेतकरी सहकारी संस्थांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद तसेच खंडपीठ नागपूर येथे विविध रीट याचिका दाखल केल्या आहेत. ह्या रीट याचिकांमध्ये संबंधित याचिकाकर्त्यांनी तसेच अन्य पात्र खातेदारांना योजनेचा लाभ देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. त्या आदेशानुसार आता राज्य सरकारने जे काय उर्वरित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनासुद्धा आता निधी म्हणजेच कर्जमाफीचे पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आता सहमती दर्शवलेली आहे आणि त्यासाठी निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेले आहेत. लवकरच 2017मधील शेतकरी कर्जमाफी योजनेतील जे काय उर्वरित शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आता फार उशिराने का असताना पण राज्य सरकारने घेतलेला आहे. तर तुम्हाला पैसे आले का यापूर्वीचे ते कमेंट करून सांगा. आणि सध्या जर आले, तुम्हाला शेतकरी कर्जमाफी झाली का त्या काळामध्ये, हे सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा. सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.